तो कुणासाठीच नाही रडला, तो फक्त मुलीसाठी रडला. कुणासाठी? इथं बसणाऱ्या कोणीही बापाला विचारा, त्याच्या डोळ्यात पाणी कुणासाठी आलं ना? पहिलं लेकीसाठी आलं. बाप साठवितो अश्रू फक्त एका क्षणासाठी, जन्मभराच रडतो लेक जाताना सासरी. महाराज, ज्या दिवशी मुलगी सासरी निघाली ना, या जगातला कुठलाही बाप दाखवा ज्याच्या डोळ्यात पाणी नसेल. लोक म्हणले गाड्या हे तर लय कडक स्वभावाचा, कस का रडायला लागला? नाही म्हणले, लेकीसाठी त्या डोळ्यात पाणी. लय मोठं लग्न हो, इथं बसणाऱ्या कोण्याही लेकीला विचारा बरं, लय भारी परिस्थिती होती का? अरे केवढा मोठा मंडप, केवढं कार्यालय बाई, अरे लय मोठं लग्न करीन हाय ना, मी का काळजी करतीस? ज्या दिवशी बाप गेला ना, तो शेवटचा चेहरा बघताना मुलीला आठवला, खरंच माझ्या बापानं लय मोठं लग्न केलं, चांगल्या घरात दिलं. हे बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर जेव्हा खचतो ना पाया, तेव्हा कोसळते घर. ज्या दिवशी संपलं ना सगळं सगळं ऐश्वर संपलं लेकीच्या आयुष्यातलं. हे उमरा संपला बरं का चप्पल सोडायला त्या दिवशी तुमचा. प्रेम असेल पण बापाने दिलेलं प्रेम नसेल. पिशव्या घेऊन आला हो स्टँड पर्यंत, पाय दुखत होतं बिचारायचं. बाई सारखं माग बघी, सारखं लेक माग बघी, पण खरं सांगा त्याला वाटत होतं अजून 2 दिवस राहावी. नाही पाहुणा म्हणतोय ना, जा जाऊ दे, नको बांधणाला कार. काय म्हणे त्याचं? रडता नसेल येत? रडता येते त्याला, फक्त त्याला व्यक्त होता येत नाही प्रत्येकासमोर. असाच बाप संस्कार करणारा तुमच्या माझ्या जीवनात आहे.